महाराष्ट्र राज्यातील सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा अजब गजब कारभार। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारत सरकारकडून जो पुणे महानगरपालिकेला आरोग्य विभागासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, त्या निधीतील अर्धी रक्कम देखील पुणे महानगरपालिकेने वापरली नाही। नागरिकांवर योग्य उपचार व्हावा याकरिता भारत सरकारकडून महानगरपालिकांना हा निधी देण्यात येतो, मात्र पुणे महानगरपालिकेने मिळालेल्या निधीतील अर्धी रक्कम देखील खर्च केली नसल्याचे उघडकीस आले। समोर आलेल्या माहितीनुसार मिळालेल्या निधीतील पुणे महानगरपालिकेने मात्र 47.34% इतकीच रक्कम या 2023 आणि 24 वर्षभरात वापरली। योग्य वेळी हा निधी वापरला नसल्यास हा निधी पुन्हा केंद्र सरकारकडे वर्ग केला जातो। एकीकडे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात याकरिता भारत सरकार वेगवेगळ्या आरोग्य योजना राबविते, त्यासाठी महानगरपालिकांना निधी देखील उपलब्ध करून देण्यात येतो। पण जर का महानगरपालिका त्या निधीचा योग्य वापर योग्य वेळेत करतच नसतील तर हा नागरिकांवर होणारा अन्याय नाही का? पुण्याच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान स्वतः पुण्यात उपस्थित राहतात, त्याच पुणे महानगरपालिकेचा हा ढिसळ कारभार त्यांच्या निदर्शनात आला का? पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यावर पुणे महानगरपालिकेला काही जबाब विचारणार का? एकीकडे मुख्यमंत्री आरोग्य विषयात अतिशय गंभीरतेने कार्य करताना दिसतात, पण त्यांच्याच अंगीकृत असलेल्या खात्यात म्हणजेच महानगरपालिकेत इतका ढिसाळ कारभार चालत असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे। या संपूर्ण कारभाराची मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी घेणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष वेधून आहे।